ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. रांडेविणी जेवी शृंगार पै केला, रांडेविणी जेवी शृंगार पै केला, प्रेमाविण ज्ञानी झाला तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड, एका जनार्दनी प्रेम अति गोड. अनुभवे सुरवाड जाणतील किंवा जाणताती. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. महायोग पीठे तदेवी मरथ्याम परम पुंडरीकाय धातु मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ज्ञानदेव नमस्कृत्यं नामदेव तथैव च. एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततः परं. समाधिस्थ श्वस्तरूपे जयाला, मुढा पामराला गीतारावयाला. निराकार आकार होऊनी यथार्था. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे, दंडवत तुझे, दंडवत तुझे. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे, दंडवत तुझे, दंडवत तुझे. भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या गाथ्यातील मागणीपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तनाला आपण घेतलेला आहे. श्री क्षेत्र सारोळा या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्यातल्या त्यात 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे हा सप्ताह. व या क्षेत्राला ज्यांच्या पदस्पर्शाने नवे नवे, ज्यांच्या अनुग्रहाने त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची जडण आणि घडण ही घडल्या गेली असे असणारे आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण महाराज गोसावी महाराज, त्याच पद्धतीने ही धुरा अव्याहत सांभाळत जे आहेत आणि जे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवातील मानकरी म्हणून आहेत, की ज्यांना आजही इव्हन कोरोनाच्या काळामध्ये सुद्धाही ज्यांना नारळ प्रसाद आम्ही दिलाच आणि त्यांनी सुद्धा तो घेतल्याशिवाय पैठण सोडलं नाही असे असणारे हरिभक्तीपरायण आमच्या वारकरी संप्रदायाचे दिंडू प्रमुख असणारे आमचे गोसावी महाराज, भाऊ महाराज गोसावी. मी आत्ता आल्यानंतर पाहिलं, आल्यानंतर प्रत्येक कीर्तनकाराचं स्वागत करणं हे गावकऱ्यांचं कर्तव्य म्हणा किंवा एक प्रेमापोटी, नाथ महाराजांच्या प्रेमापोटी तुम्ही आमचं सगळं हे स्वागत करता. आम्हाला आनंद आहे. आम्ही काही त्याच्यातून त्या ठिकाणी म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी किंवा हत्तीच्या कानातून पडलो नाही, पण हे नाथ महाराजांचं वैभव आहे आणि हे नाथ महाराजांना तुम्ही सगळं देता याची आम्हाला पूर्वकल्पना आहे. त्याच्यामुळे आमचे आजही पाय जमिनीवरच आहेत.
पण मला एक गोष्ट या सारोळ्या गावामध्ये सांगायची आहे की अत्यंत प्रेमपोटाने आणि प्रेम भावनेने या ठिकाणी मी इथं पाहिलं, इथं इन केलेला व्यक्ती सुद्धा आहे टाळकऱ्यांमध्ये समावेश केलेला. इथं लहान लेकरं सुद्धा टाळकऱ्यांमध्ये समावेश आहे. इथं धोत्रावर तर आहेच आहे, धोत्रावरच्या प्रत्येक व्यक्तीला कंपल्शन आहे, त्याबद्दल वाद नाही. पण ट्राउझरवर पण जे आहेत, जे तरुण आहेत, जे म्हातारे आहेत, जे 60च्या पुढे, जे ज्यांना अर्ध तिकीट आहे, ज्यांचं पूर्ण तिकीट आपल्या गव्हर्नमेंटनी माफ केलंय, असे सुद्धा, आणि सगळेच जण हे आम्ही महाराष्ट्रात रोज फिरतोय. पण हे आता आपल्या मराठवाड्याचं वैभव इतर कुठेही दिसत नाही. खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्या गावाचं कौतुक आहे. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच गावामध्ये आम्ही जातो, बळजबरी विकत आणल्यासारखे गायनाचार्य आणावं लागतात. ते जे म्हणतील ते ज्या रूम दाखवतील हॉटेल्सच्या त्या रूम मध्ये. मला हे पूर्णपणे ठाऊक आहे, हे कीर्तन रेकॉर्ड होत आहे, तरी मी बोलण्याचं डेअरिंग करतोय, धाडस करतोय. त्याही पुढे जाऊन अजून बोलू का? त्यांना पाहिजेल ते दुपारी जे खाल्लं ते रात्री नाही खात, असे सुद्धा त्या ठिकाणी. कदाचित त्यांचा संप्रदाय ऐश्वर्य संपन्न आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांचा विषय वेगळा आहे. आणि अशा गावामध्ये, अशा क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थाने त्या सगळ्याचा विसर पडतो. आणि खरा शुद्ध अंतःकरणाचा परमार्थ कशाला म्हणतात तर सारोळा गावातील कीर्तन आणि सप्ताहाचा व्यतिरिक्त दुसरं काही नाही हो, दुसरं काही नाही. फार कमी गाव शिल्लक राहिले, फार कमी गाव शिल्लक राहिले की जिथं आजही पहिल्या चरणाची चाल वेगळी आहे आणि दुसऱ्या चरणाची द्रौपदाची चाल वेगळी. फार कमी. हे आपल्याच भागात मराठवाड्यातच राहिला असं म्हणायला हरकत नाही. परवा मी बेंबळीला होतो, महाराज होते, त्यांनी सांगितलं आवर्जून. तिथं सुद्धा फरस गडबड झाली अभंगाच्या मध्ये मागं पुढं. अरे म्हणलं, आमचा जो पाठ आहे ना, पाठ्यभेद, हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये आणि आमच्या माऊलींच्या अभंगामध्ये बऱ्याच ठिकाणी पाठ्यभेद आढळतो. आणि आम्ही ज्या परंपरेने त्या ठिकाणी अलंकृत आहोत, त्या परंपरेने आम्ही जे शिकलो तेच आम्ही लोकांना. मी काही कुठे शिकायला गेलो नाही महाराज, मी स्पष्टपणे सांगतो, मी कुठे शिकायला गेलो नाही. पण आजही ज्या वेळेस मला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील अनेक महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण विद्वान मंडळी हे भेटतात, त्यावेळेस मीही त्यांना नमस्कार करतो. तेही मला नाथ महाराजांचा वंशज म्हणून नमस्कार करतात. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये कुणीही अभिमान बाळगता कामा नाही बरं का. आजचा प्रतिपाद्य विषय तोय. पण अशा गावामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं जे सुख आहे ते कुठे मिळत असेल. आता मी प्रत्येक ठिकाणी जर हा विषय निघाला तर त्यावेळेस आवर्जून या सारोळ्याचं गावाचं नाव घेईल. हे कसं पाहिजे, टाळकरी कसे पाहिजे, माईक सिस्टीम कशी पाहिजे, मृदुंगाचार्य कसे पाहिजेत आणि चोपदार सुद्धा कसे पाहिजेत. काही गावात चोपदारांनाच आम्हाला धरून आणावं लागतं, अशी परिस्थिती आहे. परवाच एका गावात, कुठं होतं मला आता आठवत नाही, 92 वर्षाचं वय होतं त्या चोपदाराचं. पण इतका सुंदर त्या ठिकाणी जबरदस्त काही चोपदार होता तो. अगदी सिन्नरलाच आठवलं. 92 वर्षाचं वय, पण तो म्हणला, बाबा माझे जवळपास 65 वर्ष झाले, मी यांच्या घरात सेवा करतो. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे महाराज, लक्षात ठेवा. आता नवीन कुणी आमच्या संप्रदायाबद्दल काही अपशब्द बोलत असतील किंवा अभद्र काही या ठिकाणी भाषा वापरत असेल तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी अशा पद्धतीच्या गावामध्ये येऊन सप्ताह, एक दिवस एक कीर्तन नाही किंवा एक रामकथा नाही, संपूर्ण पहिल्या दिवसापासून काकड्या आरतीपासून तर त्या ठिकाणी शेवटच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत आणि आमच्या आरतीपर्यंत पूर्णपणे थांबावं. आणि मग त्यांना कळल वारकरी संप्रदायाचं वैभव केवढं मोठं आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज स्वतः उपस्थित आहेत, ज्यांच्या श्रीमुखातून आपल्याला उद्या काल्याचं कीर्तन ऐकायचंय. असे असणारे हरिभक्तीपरायण सर्वांचेच गुरुवर्य असणारे श्रीयुत भाऊ महाराज असतील. त्याच पद्धतीने आमचे त्यांच्या समवेत असणारे
पैठणला येणारे वारीला सगळे हरिभक्तीपरायण आमचे महाराज असतील, महाराज असतील, त्या पद्धतीने सर्व उपस्थित आपण भैया पण आहेत आवर्जून कीर्तनाला. मी त्यांना घरातच विचारलं त्यांच्या बंगल्यात की तुम्ही येणार आहे का कीर्तनाला? ते म्हणले हो मी येणार आहे कीर्तनाला. मला आनंद वाटला. कसं त्यांचं डिपार्टमेंट आपलं डिपार्टमेंट वेगवेगळं आहे, पण ज्यावेळेस राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येते त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नवे नवे अशा पद्धतीच्या भव्य दिव्य रामकथा होऊ शकतात. विठ्ठल विठ्ठल. उपस्थित आपण सगळेजण सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, दंडवत प्रणाम करतो आणि आता प्रत्यक्ष अभंगाकडे वळतो. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा मागणीपर अभंग आहे. पहिलं चरण पाहिलं तर मागणी आहे, दुसरं चरण अर्थात ध्रुवपद पाहिलं या अभंगाचं, त्याच्यातही मागणी, दुसरी मागणी. त्याच्यानंतर तिसरं चरण जे आहे त्या चरणामध्ये नाथ महाराज दृष्टांत देऊ पाहतात आणि चौथं चरण जे आहे त्यामध्ये या सगळ्या वरील चरणांच्या वरील मागणीचा आणि वरील दृष्टांताचा त्या ठिकाणी सिद्धांत करून अभंग संपवतात. विठ्ठल विठ्ठल. आता नाथ महाराजांच्या मागणीपर प्रकरणातील अभंगाचा अभ्यास आपण अभ्यास केला तर आपल्या भरपूर काही गोष्टी माग समोर येतात बरं का. कशा पद्धतीने लक्षात घ्या. बघा, नाथ महाराजांची मागणी ही अनेक अभंगातून आपल्याला दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने हा प्रसिद्ध अभंग आहे बऱ्यापैकी. जागराच्या कीर्तनाला बरेच जण या ठिकाणी महाराज मंडळी हा अभंग घेतलात, आपल्याला पाहण्यात येतं बऱ्याचशा ठिकाणी. पण याही पेक्षाही अजून देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसने पडोने दी हा एक अभंग आहे बरं का. किंवा खरं तर अजूनही त्या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आणि चालीच्या संबंधाने थोडी अडचण येऊ नये असा उद्देश माझा, म्हणून नाही तर मला जोगवाच घ्यायचा होता. पण 6 चरण त्याचं चिंतन म्हणजे जवळपास 3-3.5 तास पाहिजेत कमीत कमी आपल्याकडं. तेव्हा धावता. अरे बापरे, ऐका घ्या. बघा, इतक्या दिवस आमच्या संगीताच्या भजनामध्ये फरमाईश यायची किंवा गाण्याच्या कार्यक्रमात फरमाईश यायची, आता कीर्तनात सुद्धा फरमाईश येऊ लागली की तुमचं ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जर अभ्यास जर केला, याच बरोबरीने आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा जर अभ्यास केला, त्याच्यात पण अनेक अभंग, त्यातल्या त्यात प्रसिद्ध सर्वांच्या मुखोद्गत असलेला अभंग म्हणजे हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, ऐकी नाही, मागणी पर अभंग, मागणीचे या अभंगामध्ये. किंवा बऱ्याचशा ठिकाणी असं सुद्धा वाटतं की जगद्गुरु तुकाराम महाराज वेगवेगळ्या पद्धतीची मागणी मागतायत. माऊलींचं उदाहरण घेतलं तर माऊलींच्या संबंधाने सुद्धा अनेक अभंग आपल्याला असे सापडतात. बरं का. त्याच पद्धतीने त्याच बरोबरीने संत शिरोमणी नामदेव महाराजांचा या ठिकाणी गाथ्याचा अभ्यास केला तर त्यांच्याही प्रकरणामध्ये आपल्याला मागणीपर प्रकरण अनेक अभंग असे सापडतात बरं का. सगळ्या संतांकडे मागणी हे प्रकरण आहे. मला सांगा, सगळ्या संतांना मागणी मागायची गरज काय? ज्यांचं साध्य आहे पांडुरंगाचं सगुण रूपात दर्शन, ते जर साध्य त्यांना अनेक वेगवेगळ्या विविध साधनांनी, नामसाधना असेल, त्या ठिकाणी संतांचे पाय धरल्यानंतर त्यांना हरीची प्राप्ती झाली असेल, व्हॉटेवर कुठल्याही कारणाने त्यांना एकदा हरीची प्राप्ती झाली, या पांडुरंगाचं सगुण रूपात दर्शन झालं, त्यांना मागणी मागण्याची गरज काय बुवा. पण हे सगळे संत ज्यावेळेस मागणी मागतात किंवा मागणीपर अभंग लिहितात त्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या स्वात्मसुखासाठी ते अजिबात मागणी मागत नाही. तुमचं आमचं कल्याण व्हावं या उद्देशाने मागितलेली ती मागणी असते. विठ्ठल विठ्ठल. हो, नाही तर काही ठिकाणी असं सुद्धा प्रमाण आपल्याला सापडतं, काही मागणे हे आम्हानुची वडिलांची
अनुचित, अनुचित असून मागणी मागतात. म्हणजे हे असं झालं, व्याकरण दृष्ट्या दुरुक्ती दोष पत्कारून एक शब्द वारंवार एका प्रमाणात मध्ये वापरण्यासारखंच झालं ना. पण का करतात की तुम्हा आम्हा सगळ्यांचं कल्याण व्हावं, तुम्ही आम्ही दुःखात असलेला जीव सुखात परिवर्तित व्हावा, यासाठी संत मागणी मागतात. मुळात सांगा, नाथ महाराजांकडे त्या काळात 12,000 एकर जमीन, काय गरज ते मागणी मागायची हो? गरज काय? माझ्यासारखा असला असता फक्त जमीन कसली असती, बास 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 बास, 1,000 ऊस बस, काहीच नसतं केलं. बस 2,000 ऊस, 2,000 एकर जो ऊस असेल एखाद्याकडं, एखाद्या शेतकऱ्याकडं, काय करायची गरज आहे का त्याला? त्या काळात नशीब फॉर्च्युनर गाडी नव्हती, नाही तर ते घेऊन फिरायला कमी नसतं झालं. नाथ महाराज ऐश्वर्य संपन्न संत होते. हा, आणि वारकरी संप्रदाय कुणी जर म्हणत असेल कफल्लके, तर तो बावळट आहे. आज आमच्या एकेका कीर्तनकाराला कपडे झटकले ना महाराज, तर तुमच्या जमिनी सगट नाही, तुमच्या कपड्या सगट विकत घेईन तो तुम्हाला. तुम्ही काय साधं समजता का काय वारकरी संप्रदायाला? अजिबात नाही महाराज. ज्यांच्याकडे 12,000 एकर जमीन आहे, ज्यांच्याकडे 36 वर्ष देव राबतो महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, आधी सांगितलं ना महाराजांनी, आणि ज्यांच्याकडं एवढी ग्रंथ संपदा आहे, चिरंजीवपद, हस्तामलक, आनंद लहरी, स्वात्मसुख, आहे की नाही, चतुश्लोकी भागवत, भावार्थ रामायण, 4005 अभंगांची गाथा, काय वैभव शैली त्या ठिकाणी, ऐश्वर्य संपन्न नाथ महाराज आहेत. उगच म्हणलंच नाही निळोबाराय महाराज आमचे, सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, आहे की नाही, उगच नाही. ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण, म्हणजे मोक्षच प्राप्ती आहे महाराज. विठ्ठल पण हे नाथ महाराज मागणी मागताय, त्याचं कारण तुमचा आमचा कल्याण व्हावं. त्यांना कदाचित ही या गोष्टीची कल्पना होती. भानुदासाचे कुळी महाविष्णूचे अवतार होते ना, त्यांना या गोष्टीची कल्पना होती. पुढे जाऊन नेमकं मागायचं काय, मागायचं कोणाला आणि मागतोय कोण, या तिन्ही गोष्टीचा ओहापोह होणार आहे. म्हणून त्या संबंधाने नाथ महाराजांनी त्या ठिकाणी विचार करून एक एक शब्द खर्च केला. विचार करा, पहिला शब्द अभंगाचा जर पाहिला, आता आपल्याला अभंगात प्रवेश करायचा, पहिला शब्द जर पाहिला तर भक्ती. बऱ्याच जणांना असं वाटतं आम्ही अनेक सप्ताह आमच्या आयुष्यात केलेत, आमचे इतके लाडके पांडुरंगाचे भक्त कुणीच नाही. महाराज, भक्त पदाला प्राप्त व्हायला 7 जन्म घ्यावं लागतील आपल्याला. भक्त पदाला प्राप्त होणं तेवढं सोपं नाही. तुम्ही भगवंताचं नामचिंतन केल्यामुळे तुम्ही भक्त झाले नाही, तुम्ही नामधारक झाले. नामाला धरलं, नवे नवे त्या नामाने तुम्हाला धरलंय म्हणून नामधारक. पहिला पॉइंट, पहिली त्या ठिकाणी प्रकरण. दुसरी गोष्ट अशी की त्या नामधारकाला अजून एकदा त्या ठिकाणी एका परीक्षेमधून पास व्हावं लागतंय की हा नामधारक नाम घेताना त्या ठिकाणी योग्य मार्गाने चाललाय का अयोग्य मार्गाने चाललाय. संतांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करतोय का स्वतःच्या मनाला येईल तसं करतोय. हा झाला दुसरा मुद्दा, दुसरा पॉइंट. आणि तिसरा मुद्दा, मग हा नामधारक ज्या वेळेस सातत्याने जवळपास एखादं तप 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एखादं तप त्याच्याकडून ज्यावेळेस कंप्लीट होतं, पूर्ण होतं, त्यावेळेस तो आता नामधारक राहत नाही, नुसतं नामाला धरून राहत नाही, तर तो पुढची पायरी त्या ठिकाणी चढतो. ती पायरी असती उपासकाची. ही उपासकाची पायरी महाराज थोडी अवघड आहे. नामधारक तुम्ही आम्ही सगळे, आपण राम राम करतो तो सुद्धा नामधारक. जो अखंड भगवंताचं नामचिंतन करतो, जो एकादशीला मौन पाळून फक्त रामकृष्ण हरी पाहिजे जरी असल, काय म्हणतात तुमच्याकडं, साबुदाण्याची उसळ, खिचडी काय म्हणतात, भगर, आमटी, पाहिजे जरी असल तरी रामकृष्ण हरी म्हणतो, आणि नसल पाहिजे तरी रामकृष्ण हरी म्हणतो, तो सुद्धा. येते ना लक्षात माझी भाषा? तो या उपासक पदाला प्राप्त झाला, ती पायरी चढली की मग उपासकाचा नियम थोडे वेगळे झाले. उपासकाचे नियम काय आहेत? उपासना हे त्याचं
जीवनाचं ध्येय आहे. आणि हे ध्येयामध्ये तो बाकीच्या सगळ्या गोष्टीला माझ्या दृष्टिकोनातून तिलांजलीच देतो. त्या उपासकाला बाकीच्या कुठल्याही गोष्टीची चाड नसते. मग नातेवाईकाचं लग्न असो नाही तर नातेवाईकाची अंत्ययात्रा असो, त्याला त्याचं दुःखही होत नाही आणि त्याला त्याचं सुखही वाटत नाही. हा झाला उपासक. आणि हा उपासक ज्यावेळेस सर्वोच्च पदाला त्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेस मग कुठवर पोहोचला पाहिजे तर आमच्या भक्त प्रल्हादापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रल्हादाचे कृपेसाठी बळीचे जगद्दार देठी असं त्या ठिकाणी प्रमाणे आमच्या शेजारती मधलं प्रल्हादापर्यंत, भक्त प्रल्हादापर्यंत, आमच्या भक्त ध्रुव बाळापर्यंत एवढी जर उपासना त्या उपासकांनी केली तर आणि तरच जगन्मान्य तो भक्त म्हणून पाहिला जातो. विठ्ठल 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 आपल्याकडं प्रमाणे सगळ्यांच्या पाठातलं भक्त ऐसे जाणा जे देही आहे की नाही. जे देहानी त्या ठिकाणी काय आहेत उदास आहेत महाराज, त्यांना खऱ्या अर्थाने भक्त म्हणलंय. पण आम्ही सर्वार्थाने उदास झालो तरी देहानी व्हायला तयार नाही. काय भावे लक्षात घ्या. मला आता प्रवेश करायचा आहे म्हणजे एखाद्या पक्षात नाही अभंगात. काय भावे लक्षात घ्या. त्या प्रल्हादाला, भक्त प्रल्हादाला उकळत्या कढईच्या तेलात टाकलं. योनी कोणती होती? राक्षसाची योनी होती त्याची. हिरण्यकश्यपू काय साधा होता का? नाही महाराज. राक्षसाच्या योनीमध्ये जन्म घेतला. पण जन्मल्यापासून जसं बोलता यायला लागलं तसं आमच्या भक्त प्रल्हादानी त्या ठिकाणी फक्त नामाचाच उच्चार केला. नारायण नारायण नारायण, फक्त नारायण मुखात, बाकी काय नाही. उकळत्या कढईच्या तेलामध्ये टाकलं तरी सुद्धा नारायण नारायण. काही झालं का? आपल्याला चहा थोडा जरी उडाला तर आपण 10 वेळेस बोलतो घरच्या माणसाला, तुला कळत नव्हतं का? महाराज ते पेल्यात द्यायचं, कपात कशाला द्यायचं? आपल्याकडे अशी पद्धत. पण उकळत्या तेलाच्या कढईत टाकून सुद्धा भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. पिसाळलेल्या हत्तीच्या पायदळी दिला तरी नारायण नारायण नारायण. नंतर उंच कड्यावर नेलं एका पर्वतावर आणि तिथून खाली फेकून दिलं तरी नारायण नारायण नारायण. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. ते म्हणतात हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल, आम्हा हेची भांडवल, आम्हा हेची भांडवल. संगीताचा दास आहे ना, ती आई घेतल्याशिवाय थांबतच नाही. विठ्ठल विठ्ठल. आता सुरू तर केलंय बुवा, 11 पर्यंत कसं आटपता घ्यायचं ते आता बघू. आता प्रयत्न चाललाय माझा तोच इतक्या वेळेचा. आता मला सांगायचं काय, मग धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा शास्त्राच्या संबंधाने जर चर्चा करायला गेलो तर भक्ताचे 9 प्रकार सांगितले. जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जन, द्यावे माझे हाती संत जन, द्यावे माझे हाती संत जन. मी वेळेच्या अभावी सिंगल चाल घेऊन चाललोय बरं का. त्याचा गैरअर्थ कोणी काढू नका. मला पण डबल चाली एका वेगवेगळ्या रागातच म्हणत मी एक राग परत होऊ देणार नाही. माझी एवढी तयारी आहे, म्हणजे नाथाच्या कृपेने, माझी नाही, सांगतो फक्त. बऱ्याच जणांचा गैरसमज होऊ नये म्हणून. मला वेळ कमी आहे पण चिंतन त्या ठिकाणी जास्तीत जास्त करायचं सांगितलंय. तशी ऑर्डर आली आहे भाऊ महाराजांकडून. आणखी ते फेसबुकला फार पोस्ट टाकतात. उद्या जर माझ्याबद्दल एखादी पोस्ट टाकली तर मला त्या भीतीने त्या ठिकाणी कीर्तन तेवढ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. असो, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा, हाची मजा आमच्या परंपरेचा अभंग आहे बरं का. आणि त्या ह्याच्यात तुकाराम महाराज आमचे म्हणतात की नवविधा काय बोलिले जे भक्ती. कोणत्या नवविधा भक्ती सांगितल्या महाराज? ऐका, नवविधा भक्ती कोणत्या ऐका. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं
अर्चनं वंदनं दास्य सख्य आत्मनिवेदनम. या नवविधा भक्ती आहेत महाराज. श्रवण कुणी केलंय, श्रवण कुणी करायला पाहिजे. आम्ही रोज कीर्तन ऐकतो, एका कानाने ऐकतो, जाताना जय विठ्ठल झालं की झटकून टाकतो, कपडे झटकले तसं. एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. उपयोग काय? मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही वाह करावी, तुम्ही टाळ्या वाजाव्या, अजिबात असं कीर्तन ऐकूच नका. त्यापेक्षा न आलेले बरे. पण तुमचं काहीतरी आत्मकल्याण होणार आहे त्या कीर्तनाच्या माध्यमातून. या ठिकाणी जर असा विचार करून किंवा असा भाव प्राकट्य तुम्ही दाखवला तर मात्र या कीर्तनामध्ये सगळ्यांचा उद्धार न झाला एक वेळ हरकत नाही. एखाद्याचा जरी उद्धार झाला ना, एखाद्याला तरी या सप्ताहात वाटलं की मी गळ्यात आता माळ घातली पाहिजे, मी भरपूर काही कुटाणे करून ठेवले पण आता ते बंद करून मी गळ्यात माळ घालून कपाळाला बुक्कान गोपीचंद लावले पाहिजे, या ठिकाणी एक जरी बदलला ना महाराज, अख्खा सप्ताह कारणीभूत ठरतो त्याला. विठ्ठल श्रवण कुणी केलंय महाराज? अपवित्र वाणी नको माझे काणी, त्याहुनी बहिरा बराच मी, किंवा बहिरा झालो या जगी, बहिरा झालो, बहिरा झालो. नाही ऐकिले हरी कीर्तन, ऐकी नाही, काहीच चांगलं ऐकलं नाही, सगळं वाईट ऐकलं. महाराज याचे सुद्धा प्रकार आहेत 3. हे जे ना, याचे 3 प्रकार आहेत. तुम्ही ठरवा तुमचं काय. देवानी ठरवलंय, संतांनी पण ठरवलंय, पण त्यांच्याच भाषेत जर सांगितलं. या वाणीला 4 प्रकार सांगितले, परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. त्याच पद्धतीने याला सुद्धा 3 नाव आहेत, समानार्थी शब्द. तुमचं काय आणि माझं काय बघून घ्यायचं आपापलं. एक आहे श्रीमुख, बर का, श्रीमुख. दुसरं आहे तोंड, आणि ज्याच्यातून अखंड घाण पडती बाहेर ते आहे थोबाड. आपलं काय आपण पाहायचं, दुसऱ्याचं काही घेणं नाही देणं नाही. असो 3 प्रकार आहेत त्याचे. त्याच्यातून अपवित्र वाणी नको माझे काणी, त्याहुनी बहिरा बराच मी. श्रवण कसं करायचं महाराज? तर या कानानी त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट श्रवण करतं महाराज. या कानानी जर चांगलं पवित्र असं असणारं भगवंताचं नाम, संतांचं नाम, संतांचे अभंग हे जर ऐकलं तर महाराज खऱ्या अर्थाने श्रवण कुणी केलं. 1 तास उरला खटवांग रायाशी. 1च तासात कळालं होतं की 1 तासाने मी इहलोकीची यात्रा माझी संपणार आहे. काय केलं? फक्त हरिनाम घेतलं आणि हरिनाम ऐकलं, श्रवण केलं. त्याच बरोबरीने श्रीमद भागवत कथेमध्ये ज्यांचं वारंवार आपण नाव ऐकतो ते असणारे राजा परीक्षिती. त्यांनी काय केलं? तक्षक येणार 7व्या दिवशी आणि तुम्हाला या ठिकाणी दंश करणार आणि तुमची इहलोकीची यात्रा संपणार राजेसाहेब. असा ज्यावेळेस शाप झाला, त्यानंतर उशाप मिळाला की काय पाहिजे, मग याच्यावर उशाप काय होईल, तर सांगितलं तू आता श्रीमद भागवत कथेचं रसपान कर, श्रवण कर. श्रवणाने त्या ठिकाणी भगवंताचा राजाचा त्या ठिकाणी इहलोकीची यात्रा सुफल संपन्न झाली महाराज. मग मला सांगा श्रवण भक्ती किती महत्वाची आणि किती सोपी आहे. त्या भक्तीमध्ये बोलायची सुद्धा गरज नाही महाराज. फक्त जाऊन बसलं जरी श्रवण केलं बास. कीर्तन भक्ती आता जे करतो ते कीर्तनाचे प्रकार तर भरपूर आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, किंवा कीर्तनाची देवा आवड मोठी, एका जनार्दनी पायी पडली मिठी, नाथ महाराजांचा अभंग. किंवा एका जनार्दनी हरि कीर्तन, आनंदे होती ते पावन. कीर्तन हा शब्द लिहित असताना पहिली की नाही बरं का, दुसरी की वेलांटी. ते कीर्तन नाही, ते कीर्तन आहे. हे सुद्धा बऱ्याच महाभागाला समजत नाही. त्यांना विचारलं आपण, कीर्तन कीर्तन कीर्तन, अरे कीर्तन पण कीर्तन दुसरी वेलांटी आहे, लक्षात ठेव. मग या दुसऱ्या वेलांटाचं कीर्तन कुणी केलं? आमच्या नारद महर्षींनी. महाराज आजही जगात कुठल्याही संप्रदायाचा कीर्तनकार असू द्या, त्याला आजही तो ज्यावेळेस या गादीवर उभा टाकतो, आता गादी नाहीये खाली, गादीहूनच भानगडी आहेत सगळ्या. गादी नसून गादी म्हणण्याची पद्धत आहे बरं का, म्हणजे ही रूढ आहे, पण इथं घोंगडी आहे. पण आमच्या परंपरेने कीर्तन ज्यावेळेस करायचं त्यावेळेस वेलवेटाचं आसन, म्हणजे काय म्हणतात त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये मलमल मखमल हा, म्हणजे त्याला वेलवेट म्हणायचं आता बोली भाषेमध्ये. त्याच्यावर उभा राहून कीर्तन. पण ही जी गादी आहे ही आजही त्या ठिकाणी कोणाची महाराज? ही आमची नाही, ही गादी आहे नारदाची.
आजही त्याला कुणीही कोणत्याही संप्रदायामध्ये कीर्तन करायला उभा टाकला, त्या ठिकाणी त्याला नारदाच्या गादीवरच असं संबोधतात. कीर्तन कुणी केलं महाराज? आमच्या नारद महर्षींनी केलं. विष्णू स्मरणम, स्मरण कुणी केलं महाराज? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कातक लावी येला, वेळ कातक लावी येला, लासी द्वारकेला राया, दीनानाथ वेद रामया होये, वेळ कातक याला वेळ कातक याला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. स्मरण कुणी केलंय महाराज? द्रौपदीनी केलंय. नेमका योगायोगानं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेवायला बसत होते. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचामन्यम चतुर्विधम, असं म्हणावं आणि पाणी फिरवावं. सत्यंत्वतेन प्रशंचामी, की तेवढ्यात भगवंताला कळालं की द्रौपदीला वस्त्रांची गरज आहे आणि माझं जाणं तिथं क्रमप्राप्त आहे. थोडा जरी माझ्यासारखा जसा येताना उशीर झाला मला तसा केला असता तर मात्र भगवंताला सगळ्यांनी नावं ठेवली असती. तुम्ही नाही ठेवणार मला याची कल्पना आहे. आणि मी लातूरमध्ये आलो हे ज्यावेळेस पवन महाराजांना कळलं, त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. ते म्हणले लातूरला आलेत, आता काही अवघड नाही, चला. विचार केला भगवंतानी, फक्त हात जोडले, रुक्मिणी मातेला सांगूस तर भगवंत पोहोचले सुद्धा आणि वस्त्र पुरवले. स्मरण कुणी केलं? स्मरण गजेंद्राचा उद्धार सुद्धा स्मरणाने झाला महाराज. त्या नकराचा सुद्धा आणि गजेंद्राचा सुद्धा. भागवत कथा बघा, आपल्या लक्षात येईल. पादसेवनम, वामन अवताराचा विषय. कुणी केलं पादसेवन? आमच्या बळीराजाने. ज्यावेळेस 3 पावलं भगवंताला वामन अवतारामध्ये जमीन वामनांनी मागितलीये, त्यावेळेस बळीराजाने सांगितलं 2 पावलं देऊ शकले, 3रं पाऊल देऊ शकना, जमीन संपूर्ण जग संपलं, व्यापलं. तर 3रं पाऊल कुठं ठेवू असं ज्यावेळेस वामन महाराजांनी विचारलंय, त्यावेळेस वामनांच्या पुढं आपलं मस्तक पुढं करून बळीराजाने ते पादसेवन केलंय. अर्चन कुणी केलं? पृथुराजाने. वंदन कुणी केलं? अवंदन केलं म्हणायच्या पेक्षा आजही करतातच. बघा ना, बुद्धिमताम वरिष्ठम मारुतीराय, आजही त्यांच्या मंदिरामध्ये त्यांची जी मूर्ती आहे तो अवतार आहे महाराज, रुद्राचा 11वा अवतार आहे. तो आजही हातच जोडून वंदनच आहे, वंदनच आहे महाराज, बाकी काही नाही. दास्यभाव कुणी केला? दास्यभाव अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मला उदाहरणं देता येतील. आमच्या नाथ महाराजांच्या घरी जसा श्रीखंड्या राबला दास्यभाव, आमच्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी उद्धव राबले, आमच्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये पांडुरंग राबले. तो दास्यभाव महाराज संतांच्या घरी त्या ठिकाणी देवानी सेवा करावी एवढा अधिकार आमच्या वारकरी संप्रदायाच्या संतांचा आहे. संतांना लागेल त्या गोष्टी पुरवणं हे कार्य त्या ठिकाणी कुणी केलं असेल, हे महान कार्य केलंय आमच्या सर्व भगवंतांनी.
हा दास्य भाव आहे, लक्षात घ्या. हा, परत सख्य कुणी केलं? अर्जुन दादानी केलं, आहे की नाही? अर्जुनाचे घोडे धुवायला सुद्धा भगवंतानी काही मागोपुढे विचार केला का की मी देव आहे, मी याचे घोडे कशाला धुवू? हा, आज आमचा विषय असा आहे, आमच्या ड्रायव्हरला म्हणलं अरे गाडी खूपच घाण झाली, धुवून घे. आमचा म्हणजे आमचा नाही, तो आमचा शिष्य आहे. आणि त्याला जर सांगितलं एखाद्यानी मालकाने की ड्रायव्हरला गाडी धुवून घेतो, म्हणतो गाडी तुम्ही चावी जे हरी धुवा, नाही तर साबण लावा, नाही तर शॅम्पू लावा, आम्हाला सांगू नका. महाराज अवघड आहे फार. असो, आज कुणीच कोणाचा दास व्हायला तयार नाही, तरी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुमची दासीचा. असा विषय महाराज तो. आणि मग शेवटची भक्ती जी राहिली ती म्हणजे आत्मनिवेदन. नाथ महाराज त्या संबंधाने भारुडात बोलतात, आत्मनिवेदन भरीन रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावर कुंचा वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. ऐकी, हे आत्मनिवेदन नावाची जी भक्ती आहे ना, या वरील सगळ्या 8 झाल्या, त्यानंतर शेवटची आणि अत्यंत महत्वपूर्ण ज्यावेळेस आत्मनिवेदन होतं ना महाराज, त्यावेळेस तुझं मज नाही भेद आणि जीवाचा शिवच होतो, तेव्हा आत्मनिवेदन भक्ती. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांना इतर कुठलीही भक्ती अभिप्रेत नाही. या नवविधा भक्तीच्या संबंधाने नाथ महाराज भक्ती प्रेमावीण. आता प्रेमाचा विषय आला. प्रेमाचा विषय असा येतो महाराज, प्रेम या शब्दाला आजकालच्या या 5-25 वर्षामध्ये इतका घाणेरडापणा करून टाकला, कारण इंग्रजी माध्यमाचा आपल्यावर पडलेला पगडा. महाराज मराठी भाषा एवढी श्रेष्ठ आहे, माऊली उगच म्हणत नाही ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, उगच नाही महाराज, उगच नाही. लक्षात ठेवा, मराठीचं वैभव हे सगळ्या संतांनी जपलंय आणि कोणाला मराठीबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही, असं वैयक्तिक माझं तरी मत आहे. आजकाल मराठीवरच भरपूर जण बोलायला लागले. आजच काहीतरी स्टेटमेंट होतं, कोणीतरी बोललंय. असो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला सांगण्याचा हेतू एवढाच आहे, लक्षात घ्या की मराठी भाषा ही अत्यंत जुनी, अत्यंत प्राचीन आणि अत्यंत प्रासादिक भाषा आहे. प्रेम म्हणण्यात आणि लव म्हणण्यात किती जमीन आसमानचा फरक आहे. LOVE अशी स्पेलिंग आहे त्या लवची, पण त्या लव मुळे आमच्या प्रेमाला इतकी काडी मात्र किंमत राहिली नाही. त्या इंग्रजी माध्यमामुळे आज आमचे काय हाल झाले महाराज. मराठी मीडियमचे लेकर आणि इंग्रजी माध्यमाचे लेकर यांचा जमीन आसमानचा फरक दाखवू का तुम्हाला? इथल्या इथं दाखवू का? कोणत्या मीडियमला आहे, मराठी का इंग्रजी? गप्पच बसला होतो, नकोच भाऊ, मॅटरच नको माझ्यावर उग. हा महाराज, हेच मराठी मीडियमचं पोरगा असलं असतं ना, मला लगेच लक्षात आलं ते इंग्रजी मीडियम मध्ये जातं. त्याला सांगायची गरज नाही, त्याला भीतीच आहे. 10वी पर्यंत नाही, इंजिनियर होस तर तो भीतीच आहे त्याला, काय आहे आपल्याला काय विचारते. पण मराठी मीडियमचं हे लेकरू असलं असतं ना, ते खटकन सांगून मोकळं झालं असतं मराठी. हा फरक आहे. हे मराठी मीडियमची लेकर आहे, लक्षात ठेवा. इथून इकडं, इथून इकडं, मागची रांग, मागची रांग, पुढची रांग नाही, पुढची कोणती मला माहित नाही. मला भेदाभेद करायचं नाही, लक्षात ठेवा. मला सांगायचं काय विषय हा आहे महाराज, मराठी आणि इंग्रजी, या इंग्रजीच्या बऱ्याच शब्दामुळं आज वाढदिवस म्हणण्यात जेवढं प्रेम वाटतं ना भैया, तेवढं बड्डे म्हणण्यात प्रेम वाटत नाही. बड्डे म्हणजे असं वाटतं की आता भावपूर्ण श्रद्धांजलीच अर्पण करावी. बड्डे आम्हाला तिथ्या समजना, आम्हाला स्मृतिदिन समजना, आम्हाला पुण्यस्मरण समजना, आम्हाला कळतात तर डे. अरे काय डे, दिवस कोणाचा घालायचा असतो भैया? ज्यांचे आई वडील गेले, हे लोकीची यात्रा संपली, ते गेले, त्यांचा दिवस घालण्याची पद्धत आहे बा हिंदू धर्मशास्त्रामध्ये. मला तरी कळतं तसं. दिवस कोणाचा घालायचा? आणि व्हॅलेंटाईन डे, अहो हे प्रकार तुम्ही लक्षात घ्या, फार बारकाईने अभ्यासाचे. तुम्ही रामकथा ऐकताय ना? हा, रामकथाच ऐकताय ना? दुसरा ग्रंथ लावला इथं कोणता? रामकथाच आहे ना.
रामकथाच्या बाहेर काय आहे याच्यातलं सांगा ना तुम्ही. रामकथाच आहे, लक्षात घ्या. तुम्ही भावार्थ रामायण विचारा, नाही तर तुलसीदासजी महाराजांचं सांगा रामचरित्र मानस. विचार करा ना महाराज, लक्षात घ्या तुम्ही. दिवस कोणाचा घालायचा असतो, जो गेलाय त्याचा. आणि पुण्यस्मरण कोणाचे साजरे होतात महाराज, तर जो देवाच्या संबंधाने संतांच्या संबंधाने एक तर संत होण्याचा ज्यांनी प्रयत्न केला किंवा जो शिव झाला त्याचंच त्या ठिकाणी पुण्यस्मरण होतं. बाकी कोणाचे होत नाहीत, बाकी कोणाचेच होत नाहीत. लक्षात ठेवा, ही मराठी आणि इंग्रजीचा शब्द आहे. प्रेमाहून एवढा लांब विषय लांबला. प्रेम म्हणण्यात जी आपुलकी आहे, जी भावना आहे, जे खऱ्या अर्थाने सात्विक प्रेम आहे, नाथ महाराजांना ते अभिप्रेत आहे की भगवंताला मागणी मागताना भक्ती आणि प्रेम या व्यतिरिक्त आम्हाला भगवंता तू जे ज्ञान देणार आहे. ज्ञानाचा विषय भागवतामध्ये नाथ महाराज मुद्दाम छेडतात ओवीमध्ये. ते म्हणतात, जाणीव शहाणीव ज्ञाते पण सांडोनी जातीचा अभिमान, जो मज होय अनन्य शरण तो जाण वैष्णव माझा. आता भक्ती हा विषय सगळा वैष्णवाच्या संबंधाने बोलला जातो. तो वैष्णवाच्या संबंधाने बोलल्यानंतर वैष्णवांची व्याख्या करत असताना नाथ महाराज एकनाथी भागवतात लिहितात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने उद्धवानी केलेला प्रश्न वैष्णव म्हणजे कोणाला म्हणावं त्यांनी सांगितलेली व्याख्या. ते म्हणतात, जाणीव म्हणजे काय, मी कर्मकांड जाणतो, माझ्या इतकी सुंदर पूजा भगवंताची कुणीच करत नाही. आणि पूजेच्या संबंधाने जर विषय झाला तर पूजा करत असताना यदा कदाचित मांजर येऊन दूध प्यायला लागली तर हा देव फेकून मारतो, याची इतकी सुंदर पूजा कुणी करत नाही. मी कर्मकांड जाणतो, माझ्या इतका सुंदर पखवाज कुणीच वाजू शकत नाही. तुम्हाला राग येऊ नका बरं का, मी माझ्याबद्दल बोलतो. नाथ महाराज भगवान सांगतात, जाणीव सोडली पाहिजे. शहाणीव, मी याच्यात शहाणा, मी त्याच्यात शहाणा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. शहाणपणा सोडून दिला पाहिजे. ज्ञाते पण आला विषय ज्ञानाचा. या तिन्ही गोष्टीच्या संबंधानं जो सोडतो, जो जातीचा सुद्धा अभिमान त्या ठिकाणी करत नाही, खऱ्या अर्थाने जो अनन्य भावाने मला शरण येतो तो खऱ्या अर्थाने वैष्णव. विठ्ठल विठ्ठल पण नाथ महाराजांनी ज्यावेळेस ही मागणी मागितली महाराज, ती त्याच्या प्रामुख्याने या सगळ्या संबंधाने, जसं जर तुम्ही दुकानात मोबाईल घ्यायला गेले, आता येत नाही या वर्षा 2 वर्षात तो भाग सोडून द्या, पण जर तुम्ही मोबाईल घ्यायला दुकानात गेले तर त्याच्यासोबत चार्जर वेगळं घ्यावं लागतं का? ॲपलचा विषय बाजूला ठेवा, साधा मोबाईल विचार करा 10, 20, 25 हजार रुपयाचा. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल घेता त्याच्यासोबतच येतं ना, ते काही वेगळं घेण्याची गरज आहे का? तसा महाराज या ज्ञानासंबंधाने भगवंतानी त्या ठिकाणी नाथ महाराज मागणी मागतात. नाथ महाराजांनी मागो, नाही तो कुणीही त्या ठिकाणी इतर भक्तांनी मागो, हे जर ज्ञान भक्ती आणि प्रेमयुक्त अंतःकरणाचं असेल तर महाराज याच्यासोबत अजून एक गोष्ट भगवंत त्याला फ्री देतो. ऑफर आहे त्याच्याकडं. जसं मोबाईल सोबत चार्जर फ्री, काही मोबाईल सोबत चार्जर सोबत त्या ठिकाणी स्क्रीन गार्ड आणि बॅक कव्हर पण फ्री असतं. त्याचबरोबरीने अजून पुढे जाऊ का, हेडफोन सुद्धा फ्री, अगदी वायरचे नाही, ब्लूटूथचे, हे वायरलेस म्हणतात त्याला. तशा काही गोष्टी भगवंत सुद्धा फ्री देतो. अभिमान आलं का लक्षात? या सगळ्या गोष्टी भक्तियुक्त अंतःकरण, प्रेमयुक्त अंतःकरण ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस भगवंताकडं त्या ठिकाणी नाथ महाराज मागणी मागतात ज्ञानाची. यांच्या संयुक्त रीतीने आम्हाला ज्ञान दे, पण त्याच्यासोबत येणारा जो अभिमान आहे ना, तो अभिमान याचं क्षालन झालं पाहिजे देवा. अशा पद्धतीनेच हे ज्ञान आम्हाला तू दे. अभंगाचं प्रथम चरण. भक्ती प्रेमा Oh
भक्तियुक्त प्रेमयुक्त अंतःकरण आणि या संबंधाने भक्ती प्रेमावीण या व्यतिरिक्त आम्हाला ज्ञान देऊ नको देवा, जेणेकरून हे जर नसेल तर आमच्या मनामध्ये अभिमान निर्माण होईल. तुका म्हणे अभिमान देवान सोसवे. आपण तर मनुष्य नरदेह प्राप्त केलेली मंडळी आहे, आपल्याला कसा सोसल तो अभिमान आहे की नाही. म्हणून अभिमान नित्य नवा तया माझी निर्माणच होऊ देऊ नको देवा. आज आम्हाला एक कीर्तन केलं की बास 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 बास. त्यांची तारीख परत जर घ्यायला गेलो तर आपल्या असं लक्षात येतं डायरीच फुल झाली. कीर्तन कुणी करावं, कीर्तनाची साथ कुणी करावी, कीर्तनात मृदुंग, कीर्तनात प्रमाण किती प्रमाणात पाहिजे ह्याच्या जाणीवा व्हायला पाहिजेत सगळ्यांना. नुसतं आहे म्हणून आम्ही कमरेला उपरणं बांधलं की तुम्ही बांधायचं, तुम्ही पण हे करायचं. मग याच सगळ्या गोष्टींनी अभिमान निर्माण होतो. माझ्या इतका भगवंताचा नाम जप कुणी करत नाही, अभिमान झाला. बास बास बास, थांब थांब थांब, मी आत्ता 2 पाठ राहिलेत माझे, अजून जप राहिलाय, थांब थांब थांब. अरे गरज नाही सांगायची, याच्यातून तुझा अभिमान प्रकट होतो हे लगेच समोरच्याच्या लक्षात येतं. अर्थात तो तेवढा कॅपेबल पाहिजे तर त्याच्या लक्षात येईल ती गोष्ट. नाथ महाराज सांगतात जर आम्ही खऱ्या अर्थाने भक्ती केली, खऱ्या अर्थाने प्रेमयुक्त त्या ठिकाणी ती भक्ती असेल, संयुक्तरित्या त्या ठिकाणी जर भगवंताने आम्हाला ज्ञान दिलं तर आमचा अभिमान नवे नवे आम्हाला अभिमानच निर्माण होणार नाही. जो नेहमी येतो नित्य नवा तया माझी, तयारच होणार नाही तो. त्याच्यासाठी देवा तू काय कर. अजून एक नाथ महाराज मागणी मागतात दुसऱ्या चरणामध्ये. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे.
देई प्रेमाविण नाही समाधान. महाराज मूर्ख लोक असतात जे दारू पितात. भाऊ महाराज ऐका, मूर्ख लोक असतात ते दारू पितात. काय प्यायची गरज आहे? इथं पैसे न खर्च करता इथं आमच्यात या ना. काय गरज आहे प्यायची? हा परमार्थाचा एकदा नशा चढला तर बाकी कोणत्याच नशेची तुम्हाला आठवण येणार नाही. काय गरज आहे? इथं चाल म्हणल्यावर आम्ही झिंगतोय. फक्त आमचं झिंगणं जे आहे ते परमार्थाचं आणि देवाला आवडणार आहे एवढं लक्षात ठेवा बरं का. गैरसमज करू नका. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान. समाधान जर पाहिजे असेल महाराज तर जरी हे अजून प्रमाणे त्याला सम प्राकृतिक असेल, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. कोणासाठी? ज्यांचे गुडघे निकामी झाले किंवा ज्यांचं रिबोन काय रीनी ऑपरेशन वगैरे झालंय, त्यांचं गुडघ्याचं प्रत्यारोपण झालंय. शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर, मराठी समजत नाही आजकाल आपल्याला लवकर. पटकन बँकेचा चेक म्हणलं की पटकन लक्षात येतं. तेच म्हणलं तर धनादेश म्हणलं तर लक्षात येत आहे का? नाही येत. हा, हे जर समाधान प्राप्त करायचंय, ज्यांचं गुडघे त्या ठिकाणी निकामी आहे, जे वारी करू शकत नाही चालून, ज्यांना बसता येत नाही, यांच्यासाठी त्या ठिकाणी ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा बा, आहे की नाही? त्यांच्यासाठी. पण बरेच जण प्रमाण संतांचे वेगवेगळ्या संबंधांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांसाठी असतात. पण ते जण आपलंच जसं काय आपल्यासाठीच हे प्रमाण बनवलं. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान म्हणजे प्रेम करायला सांगितलं असा अर्थ नाही त्याचा. त्याचा अर्थ असा की ज्या ज्या वेळेस, आता इथं पण व्याकरणदृष्ट्या दुरुक्ती दोष पत्कारलाच नाथ महाराजांनी. जसा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, त्याच पद्धतीने प्रेम सुख देई. ते प्रेम सुख देई प्रेम सुख देई आहे बरं का. प्रेम सुख देई प्रेम सुख घेई नाहीये. जरी देसी तेव्हा घेसी ऐसा अससी उदार, तरी सुद्धा दिधल्या वाचुनी फळप्राप्ती कैची, तरी सुद्धा प्रेम सुख देई प्रेम सुख देई. भगवंताला दिलं पाहिजे. काय? देवा जर तुम्ही हे ज्ञान आम्हाला दिलं तर प्रेम सुख देई प्रेम सुख देई. आता प्रेमाचा आणि सुखाचा तसं पाहिलं तर किती जवळचा संबंध आहे बघा ना. ज्या वेळेस आपल्याला सुख प्राप्त होतं, कोण देतो? एखाद्या गाढवाच्या शेपटीला फटाका जर बांधला किंवा लढ बांधली, लवंगी फटाक्याची लढ बांधली आणि त्याला पेटून दिलं चेतून दिलं, तुमच्या भाषेत काय म्हणायचं ते म्हणा, आणि ते लावल्यानंतर ते गाढव त्या आवाजाने जसं जसं पळतंय, हा आनंद घेण्यासाठी ते काय सुख आहे का महाराज? दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः सुख प्राप्त करणं, याच्यात कुठल्या प्रकारचा संतांना अभिप्रेत असणारा सुखाचा संबंध नाही बरं का. संतांना अभिप्रेत कोणतं सुख आहे? जे सुख तुम्ही प्राप्त करण्यासाठी समोरच्यालाही सुख दिलं पाहिजे, समोरच्यालाही सुद्धा त्या कार्यकारणामध्ये त्या ठिकाणी भावामध्ये सुख पाहिजे आणि त्यातून तुम्हाला सुद्धा सुख आलं पाहिजे. या सुखाच्या संबंधाने नाथ महाराज संबंध लावतात. मग हे सुख प्राप्त करताना त्या सुद्धा व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम भावना आहे ना. ते सुख आपल्याला जरी प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्या वेळेस जर यदा कदाचित उद्या काल्याचा प्रसाद महाराजांनी तुम्हाला हातावर ठेवला, आपल्याकडे काय पद्धत आहे? काल्याचा प्रसाद हातावर आल्या लगे कापकन असा मारायचा नाही, बुंदीच्या प्रसादाचा तोंडात. आपल्याकडे काय पद्धत आहे? तो काल्याचा प्रसाद उजव्या हातावर घ्यावा लागतो बरं का. उजव्या हातावरून डाव्या हातावर घ्यायचा, त्या डाव्या हातावरून परत आपल्या उजव्या हाताने दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या वारकरी महाराजांना, गायनाचार्यांना, मृदुंगाचार्यांना, शेजारच्या माणसाला, ज्याचं नातेवाईकाला, जे कोणी समोर दिसेल त्याला थोडा देऊन मग आपण सेवन करण्याची पद्धत आहे की नाही आपल्याकडं. तसा विषय प्रेमाचा आहे, लक्षात ठेवा. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान. प्रेमाच्या संबंधाने ज्या ज्या वेळेस संत बोलतात महाराज, त्या वेळेस जर प्रेम जिथं आहे तिथं समाधान आपोआप चालत येणार. जिथं प्रेमाचं सुख आहे तिथं संत सांगतात महाराज, जे नाथ महाराज सांगतात ना अभंगात, की जिथं जिथं प्रेमयुक्त सुख आहे त्या सगळ्या सुखात. आता विचार करा, आम्ही माऊलींकडे गेलो आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्ही जर त्या ठिकाणी तुमचा प्रपंचच वाढवला नाही तरी सुद्धा तुम्ही असं का म्हणताय की अवघाची संसार
सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. का असं का असं कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं त्याचं कारण असं आहे, जन्माला येणं हाच मोठा संसार आणि प्रपंच आहे. त्यात लग्नच करायला पाहिजे, विवाहबद्धच व्हायला पाहिजे. जरी 16 संस्कारातील एक संस्कार असला तरी सुद्धा ब्रह्मचार्य आश्रमातला अवतार म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि गृहस्थाश्रमाचा पुढचा माऊलींचा अवतार म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल त्यामुळं प्रेमाच्या संबंधांनी सुखाच्या संबंधांनी माऊलींना विचारलं, जर यदा कदाचित तुम्ही अवघाची संसार सुखाचा करीन असं सांगितलं, हे बोधवाक्य झालं आणि आम्ही रोज हरिपाठाच्या गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये म्हणतो, पण याही पेक्षा तुमचा अनुभव या संबंधाने काय. ते म्हणले फक्त संसाराचाच आनंद संसाराचं सुख मी उपभोगलं नाही. पुढे जाऊन माऊली सांगतात, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, 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 आनंद निर्भय डुलत गो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, प्रापंचिक सुख नाही, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आणि पुढे जाऊन सांगतात, आनंदे निर्भय डुल्लत सो. माऊली सांगते बर का, लक्षात ठेवा विषय हाय प्रेमाचा आणि सुखाचा. एक लक्षात ठेवा, भौतिक सुखाची अपेक्षा कधी करायची नाही आणि पारमार्थिक सुखाची अपेक्षा केल्याशिवाय राहायचं नाही. तुम्ही ज्यावेळेस पारमार्थिक सुखाची अपेक्षा करायला सुरुवात करता त्यावेळेस भौतिक सुख त्याला चिटकून ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येतं आपोआप. आलं का लक्षात. तुम्ही संसारामध्ये सुखाची अपेक्षा करत असाल, प्रपंचामध्ये सुखाची अपेक्षा करत असाल तर टोटली रॉंग, चुकीचं येते. पण तुम्ही जर गावातला सप्ताह सुंदर व्हायला पाहिजे, गावात अनेक इथं किती सुंदर प्रभू रामचंद्रांचा, भगवान पांडुरंगाचा, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत गुरोबा काका, नाथ महाराज, माऊली सगळ्यांचे फोटो लावलेत.
अजून या सप्ताहाला 4 चांद लागतील अशा पद्धतीने काय आपण प्रयत्न करू शकतो. हा पारमार्थिक सुखाचा जर विचार केला तर तुमचं घरचं सगळं व्यवस्थित देव करतो की नाही. अहो देव एवढा त्या ठिकाणी प्रेमळ आहे, लक्षात ठेवा. देव एवढा प्रेमळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या धर्मपत्नीच्या पायात घुसलेला काटा भगवंतांनी स्वतः त्यांचे चरण स्पर्श करून काढावा असा विचार करा. जर विचार केला त्यांनी तर तो किती जणांचे काटे काढू शकतो. जर ठरवलंच आज एखाद्याचा काटाच काढायचा आहे की नाही. सध्या किती चालू आहे धिंगाणा आपल्याकडे, तुम्हाला सांगायची गरज नाही. काय मला सांगायचं काय, लक्षात घ्या. जर यदा कदाचित त्यांचा तो काटा काढू शकतो तर किती त्या ठिकाणी तो प्रेमळ आहे, लक्षात ठेवा. प्रेममूर्ती असं सुद्धा संबंध बऱ्याच अभंगातून आपल्याला सापडतो. संतांच्या बाबतीत तर आहेच आहे, पण संतापेक्षाही नवे संतांच्या बरोबरीने भगवंत सुद्धा प्रेममूर्तीच आहे. प्रेम भांडारी, भगवंताचे प्रेम भांडारी म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचे. तशाच पद्धतीने देव काय करतो महाराज, प्रेम सुख देई प्रेम आम्ही तुला देवा या संबंधाने प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान. हे कळालंय आम्हाला म्हणून नाथ महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल. आता तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, एक दृष्टांत देतात. रांडे ज्ञानी झाला तैसा. नाथ महाराज इथं दृष्टांत देतात. दृष्टांत असा आहे, एखादी वेश्या असेल, ती किती नखशिकांत नटली, कितीही सुंदर प्रकारे त्या ठिकाणी नटली, तर तिचा नटून उपयोग आहे का. पण हीच त्याच्या बरोबरीने जर यदा कदाचित आमच्या शेतकऱ्याची माय माऊली, तिला नका का मेकअप असना, फक्त गळ्यात एक घसघशीत मंगळसूत्र, घसघशीत म्हणतो बरं का, पेंडंट नाही, इतकं घसघशीत दिसणार, लांबून जरी पाहिलं तरी ते लक्षात येईल. आणि मेणाचं कुंकू, कुंकाची गंमत ऐकली असेल ना तुम्ही रामायणात. एकदा सीतामाई कुंकू लावत होत्या. पूर्वीच्या काळी टिकली नव्हती, कुंकू होतं. आता ही कुंकू आहे, पण कुंकू बंद होऊन टिकली आली. टिकली तर टिकली नाही तर हुकली. ते मेणाचं कुंकू लावत असताना सीतामाई आरशात बघून हनुमंतराय तिथे नेमके प्रकट झाले. आणि हनुमंतरायाने प्रश्न केला, माई सीतामाई तुम्ही हे काय लावताय. ते कुंकू लावणं झाल्यानंतर सीतामाईंनी सिंदूर काढला, सिंदूर आपल्या भांगामध्ये भरला, जसं आता फक्त लग्नाच्या दिवशी भरतात तसं. येतंय ना, तुम्हाला नाही यायला तुम्ही काय प्रयागराजचे थोडीच कुंभमेळ्यात.
ज्या भरतात आजही भांगात सिंदूर किंवा कुंकू, त्या खऱ्या अर्थाने पातिव्रत्य धर्म पाळणाऱ्या आहेत. ज्या नसतील भरत त्यांनी उद्यापासून भरायला सुरुवात करा. ज्यांचे पतिराज जिवंत असतात त्याची खूण असते. एवढं बोलतो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आणि थांबतो. सीतामाईचं हे प्रकरण पाहिलं आणि भांगामध्ये ते ज्यावेळेस सिंदूर भरू लागल्या त्यावेळेस हनुमंतरायांनी प्रश्न केला, माई हे सिंदूर तुम्ही का भरताय? सीतामाईने काहीच नाही, एका वाक्यात उत्तर दिलं. त्या म्हणाल्या त्या ठिकाणी हनुमंता काय म्हणे, जर मी हा सिंदूर भरला आणि कपाळी कुंकू लावलं तर तुझे प्रभू रामचंद्र आहेत ना, तुझे, माझे नाही तुझे. हा भाव होता, लक्षात ठेवा. असं नव्हतं ए आलोक येतोस का रे इकडं, तू पण चहा टाक आणि मला पण पाच, सिरियल पाहून माझं डोकं दुखतंय, असा भाव नव्हता. तुझे प्रभू रामचंद्र आहेत ना हनुमंता, त्यांना दीर्घायुष्य करायचंय म्हणून मी हे सिंदूर भरते. आणि आज मारुतीरायाला अंगी शेंदूर चरक्षिला भव्य मारुती देखेला. कशामुळं? त्याचं कारण एकमेव, मारुतीराय लगेच बाहेर गेले आणि अख्ख्या अंगाला शेंदूर फासून आले. मग सीतामाईने प्रश्न केला, अरे हे काय केलं बाबा? आहे म्हणजे लावला आहे सेंदूर, त्या ठिकाणी माझ्या संपूर्ण अंगाला मी लावून घेतला. तुम्ही भांगात भरून भगवंत दीर्घायुष्य होत असतील तर मी अख्ख्या अंगाला लावून घेतो. भगवंताचं किती आयुष्यमान वाढायला. विठ्ठल कीर्तन करताना याचं कीर्तनकाराला यथार्थ ज्ञान पाहिजे की नेमकं चालू काय तिथं. त्या संबंधाने काहीतरी एखादं वाक्य तरी त्या कीर्तनात आलं पाहिजे, असा संबंध असो. जर यदा कदाचित नखशिकांत नटलेली ती वेश्या, सगळं काही नटलीये, नवे नवे मुंबईहून खास मेकअप मन तिची जी उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी भारतात नाही जगामध्ये टॉप 10 पैकी एक असणारी मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करायला आणलंय सारोळ्यामध्ये तिला. आणि 25,000 रुपये खर्च करून विमानाचा प्रवास करून ती लातूरून इथं आलीये. सगळं काही नखशिकांत, अगदी सोन्याचे नाही प्लॅटिनमचे दागिने घातलेत. सोन्यापेक्षा महाग धातू प्लॅटिनम आहे. आणि तिला दागिने घालून मढवलंय, सुंदरपैकी तयार केलंय, पैठणीचं वस्त्र घातलंय, पैठणीची नऊवार साडी नेसलीये तिने. पण सगळं करून तिच्या कपाळाला कुंकूच नाही. काय उपयोग त्या सौंदर्याचा, त्या शृंगाराचा? काहीच नाही महाराज, काही उपयोग नाही. पण हेच आमची माता माऊली शेतकऱ्याची आई शेतात राबून त्या ठिकाणी आली. आणि आल्यानंतर लुकड्यावर ज्यावेळेस तिच्या कपाळावर त्याच्या भांगामध्ये कुंकू, कपाळाला मेणाचं ते कुंकून ठसठशीत त्या ठिकाणी मंगळसूत्र असलं, तिला पाहून हे जसे दोन फरक आहेत महाराज, तसा फरक नाथ महाराज सांगतात. रांडेविणे जेवी शृंगार पै केला, प्रेमाविण ज्ञानी झाला तैसा. हे ज्ञान संपादन करताना, देवा हे ज्ञान प्राप्त करताना जर यदा कदाचित तुझ्याबद्दल आमच्या मनात प्रेमच जागृत होत नसेल, प्रेम भावनाच त्या ठिकाणी निर्माण होत नसेल, तर त्या संबंधाने नाथ महाराज म्हणतात रांडेविणे जेवी. विठ्ठल विठ्ठल प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान. नाथ महाराज अशा पद्धतीची मागणी मागतात. आणि ही सगळी मागणी मागितल्यानंतर प्रेमाच्या संबंधामध्ये शेवटच्या चरणात सांगतात, तत्पूर्वी विठोबा रखुमाये